दिनू, मानतोस की नाही? मानतो वामनराव, आईला आई मानतो, बापाला बाप मानतो, आणि तुम्हाला साक्षात गजानन महाराज मानतो. शेत जळालं, आता सदाशिव काय खाईल? पोटात अन्न नाही म्हणजे अंगात शक्ती नाही, बोलण्यास वाचा नाही. तो सदाशिव आमच्या विरुद्ध लोकांना काय सांगणार, कसं भडकवणार? दिनू, आता आम्ही या गावाचे सर्वे सर्व हो. मी काय म्हणतो वामनराव, त्या सदाशिवचं शेत जाळलं तसं त्या सदाशिवला जित्ता जाळला तर हो ना, तुमचं श्रेष्ठत्व सिद्ध होण्यात तो सदाशिव आडवा येतोय. आणि अडचणीच्या एकदा मुळाशी घाव घातला ना का अडचणवर डोकं काढीत नाही. कसं नाही दिनू, नाही. कुणाच्या हत्येचं पातक करून चालणार नाही. या सदाशिवला त्याच्या कर्मानेच मरू दे. आपण मात्र नामानिरळ राहूया. तू फक्त एकच काम कर. बोला वामनराव. आम्ही गजानन महाराजांचे प्रतिरूप आहोत हे त्या सदाशिवला मान्य नाही. तो आमच्या दर्शनाला येत नाही, तो आम्हाला पूजत नाही. म्हणून गजानन महाराज कोपले आणि त्यांच्या क्रोधाग्नीत त्याचं शेत जळून भस्मसात झालं. अशी कंडी तू गावामध्ये पिकाव, म्हणजे लोक आम्हाला घाबरून राहतील. आमच्या विरोधात जाणं म्हणजे सर्वनाश ओढवून घेणं. अगदी असंच करतो. वामनराव महाराज की जय, गजानन महाराज की जय, वामनराव महाराज की जय, गजानन महाराज की जय. झालं, सगळं संपलं बघा. सगळं होत्याचं नव्हतं झालं. तर मी तुम्हाला म्हणत होते त्या वामनरावच्या मागे नका लागू म्हणून. त्या वामनरावच्या पाप पुण्याशी आपल्याला काय करायचंय? आपलं काय देणं घेणं त्याच्याशी? माझं नाही ऐकलं तुम्ही. झालं ना आता. त्या वामनरावने शेत जाळलं बघा आपलं. आता आपण एक वरीसभर खायचं तरी काय? एक वरीसभर पुरेल एवढं धान्य साठवून ठेवायला आपण काय सावकार लागून बसलो आहे? अगं भागू कसं तरी, त्याची चिंता आपण नाही करायची. अगं त्याची चिंता आता माझ्या महाराजांना. महाराजांना आपली चिंता असती तर आपलं शेत जाळू दिलं असतं का त्यांनी? अगं वामनरावाने आपलं शेत जाळलं, त्याला महाराज काय करणार? वामनराव भोगतील आपल्या कर्माची फळं. अहो पण आपलं काय? नवीन सुरुवात करायची, पुन्हा बीज पेरायचं. जिथं एक संपत तिथं दुसऱ्याची रुजवात होते. पुन्हा पीक उभं राहील. हो, आणि वामनराव पुन्हा जाळतील ते. मी सांगते, माझं ऐका तुम्ही. वामनरावला त्यांच्या वाटेनं जाऊ द्या. आपण आपलं बघून घेऊ काय करायचं ते. नाही पार्वती, महाराजांच्या बाबतीत खोटं नाटक म्या नाही सहन करणार. अगं माझं शेतच काय, मला जरी जित्ता जाळला ना तरी चालेल. अहो असं काय बोलता तुम्ही? हे पार्वती, अगं आपलं आपलं म्हणून काय रडगाणं गातेस? अगं आपलं कायच नाही, हे समजा महाराजांचं आहे. त्याने दिलेलं देणं आपण जतन करायचं आहे. वामनरावांना काय शिक्षा करायची आहे ते महाराज बघून घेतील. अगं आपण फक्त घेतलेलं दान जतन करायचं. शेत जळाल्याने नुकसानी झाली ती महाराजांची, आपली नाही. आता महाराज बघतील काय करायचंय ते. आपल्या हाती फक्त एकच गोष्ट आहे. कोणती? पुन्हा नव्यानं सुरुवात करायची. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.
तर मंडळी, आपण साऱ्या गावकऱ्यांनी गजानन महाराजांचं म्हणजे आमचं ध्यान मंदिर बांधण्यासाठी जी एकजूट दाखवली, जे श्रम घेतलेत, निधी जमा केला, त्याबद्दल आम्ही तुमचे सर्वांचे ऋणी आहोत. या ध्यान मंदिराच्या उद्घाटनासाठी गजानन महाराजांना आपल्या गावामध्ये पाचारण करण्याच्या विचारात आम्ही आहोत. वामनराव, हे काय चाललंय काय? सदाशिव, वा वामनराव वा. आजपर्यंत महाराज तुमच्या अंगात यायचे तुम्ही घरात असताना, आता चावडीवर सुद्धा महाराज तुमच्या अंगात येऊ लागले काय? ओ वामनराव, कशाला या गरीब भोळ्या बाबड्या गावकऱ्यांना फसवताय? हा, सदाशिवराव, तोंड सांभाळून बोला, परिणाम वाईट होतील. गजानन महाराजांचा कोप होईल. दिनू, बघा तरी हे कसे बोलतायत. बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. दिनू, सदाशिवराव, तुम्ही स्वतःला गजानन महाराजांचे भक्त म्हणवता. आजवर अनेकदा शेगावची वारी करून आला. तुमचा आणि गजानन महाराजांचा चांगला परिचय आहे. तेव्हा या साऱ्या गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की आपल्या गावात गजानन महाराजांना घेऊन यावं, मोठा सोहळा करावा. तुम्ही आणू शकता गजानन महाराजांना आपल्या गावात? मी महाराजांना गावात आणू शकतो, पण तुमच्या ध्यान मंदिराच्या उद्घाटनासाठी नाही, तर तुम्ही हे घेतलेलं संग लोकांसमोर उघड करण्यासाठी. महाराजांनी या गावात येऊन या गावकऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालावं अशी माझी इच्छा आहे. बघा महाराज, याला म्हणतात सुंब जळाला पण पीळ नाही गेला. दिनू, शांत राहा. सदाशिव, आज आम्ही तुला आणि या साऱ्या गावकऱ्यांना दाखवून देऊ की गजानन महाराजांवर केवळ आमचाच अधिकार असेल. ते आमच्या शब्दाबाहेर नाहीत. आम्ही पैज लावतो. गजानन महाराजांना तुम्ही आणून दाखवता कमी. वामनराव, मला फक्त एवढंच माहित आहे, गजानन महाराज नेहमी सत्याची साथ देतात. हे ध्यानात ठेवा.